तर गाईज संध्याकाळचे वाजले आहे 9:30 आणि मी चालले आहे भाजी मार्केटला भाजीपाला घेण्यासाठी. फ्रायडे होता तर फ्रायडेच्या दिवशी घेतला नव्हता, वेळच नाही भेटला भाजीपाला घ्यायला, तर मग आज चालले. आणि विशाल पण सोबत येत आहे भाजीपाला घ्यायला. काय हो, भाजीपाला घ्यायचा ना? भाजीपाला मी नाही, भाजीपालाही घेईन मी, फक्त पैसे द्यायला चालले. घरी आलं भांडे घासायचे तुम्हाला. आता ही ब्लॉग बनवते तर भांडे मलाच घासायचे. भांडे घासा घरी आल्यावर. स्वयंपाक भांडे कसे घासत उन्हामध्ये ना? नाही आपलं आहे ना बेसिंग मध्ये, है ना गाईज, बेसिंग मध्ये भांडे घासायचे लगेच सुकतात ते. तर चला गाईज, मी तुम्हाला भाजी मार्केटमध्ये दाखवते किती ताज्या भाज्या आहेत मस्त, आणि मी कुठून भाजी घेते आणि इतके फ्रेश भाज्या भेटतात ना. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, आम्ही आलो आहे खेमानी मार्केटला. हो, मला पेस्ट्री घ्या आता. काय तर खेमानी भाजी मंडीमध्ये आलोय भाजी घ्यायसाठी. तर मी तुम्हाला दाखवते किती फ्रेश भाज्या मिळतात आणि इतक्या फ्रेश असतात ना. तर चला तुम्हाला दाखवते मी कोणाकडून भाजी घेते. तर काय, रात्रीचं 10 वाजता कोणी भाजी मंडीमध्ये भाजी घ्यायला आलंय का? मी येते. आणि आमच्या घराच्या बाजूला भाजी मार्केट सोडून आम्ही फेमनीला येतो, ते पण सांग. हां, घराच्या बाजूला भाजी मंडी आहे, पण तिथं भाजी नाही घेत मी ओटीला. मी इथे येते खेमानीला घ्यायला, कारण इथं मला आता इतकी सवय झाली ना फ्रेश भाज्यांची, त्यामुळे मी इथंच येते. तर काय, तिथं ओटीला पण चांगल्या भाज्या भेटतात, असं नाही भेटत. पहिले ओटीवरूनच भाज्या घ्यायचे मी, पण आता इथे घेते, कारण नाही का इथं फ्रेश भाज्या मिळतात. आणि म्हणजे सगळं बाजूलाच आहे, मच्छी आहे, चिकन आहे, बकरा आहे, तर सगळं म्हणजे एका जाग्यावरून घेता येतं. तर तसं ओटीला नाही. ओटीला भाज्या घेतल्या की मच्छी घ्यायला इकडेच यावं लागतं, मग सगळं इथूनच घेऊन जाते, त्यामुळं मग मी इथूनच घेते. तर चला तुम्हाला दाखवते. तर बघा किती फ्रेश भाज्या आहेत. ते बघा, ककडी, फ्लावर, हे बघा इतक्या फ्रेश भाज्या आहे, त्यामुळे मग मी इथेच भाजी घ्यायला येते. हा भाजीवाला इथेच येते मी भाजी घ्यायला. तर मी बघा काय भाजी घेते. तर काय, आता वांगे घेते मी. बघा वांगे, मस्त वांगे. भाज्या घ्यायच्या. ते बॅक कॅमेराने काढा ना व्हिडिओ. काय करताय? मोबाईलमध्ये हिसाब करतो पैशाचा. मग तुम्हाला मी बॅक कॅमेराने माझा ब्लॉग काढायला लावला. थोडं इम्पॉर्टंट काम चालतं, मोबाईलमध्ये पैसे द्यायचं काय कामाचं नाही आहे. तर गाईस, भाजी घ्यायला आज खूपच लेट होतोय. कुठं लक्ष आहे काय माहिती. काय बघताय मोबाईलमध्ये? माझा व्हिडिओ बघताय मोबाईलमध्ये. आता आपण भाजी घ्यायला आलो, तर भाजीकडेच बघा ना. तर फ्लावर बघा, मी फ्लावर घेतला आहे, किती मोठा आहे फ्लावर, वांगी आणि टमाटे. भैया मिरची दो 1 पाव. मिरची घेते, भाजीपाला घेते, आणि मग तुम्हाला दाखवते मी काय भाजी घेते. तर गाईज, हे बघा माझा भाजीपाला हा आहे. टमाटे, कैरी बघा, कैरी. भैया दो ना. आज भैया खूप बिझी भाजी द्यायला. मिरची दो 1 पाव. 10 का अदरक दो, और कोथिंबीर दो 10 का. आज थोडाच भाजीपाला घ्यायचा होता. भाज्या पडलेल्या आहेत घरात. हे नव्हतं, हे मायराला आवडतात हे वांगे, आणि हे वांगे पण टिफिनला, तर त्यामुळे तिच्यासाठी घेतले ते. तर आपला भाजीपाला 1 पाव, ये भी 1 पाव और ये भी 1 पाव. तर भाजी घेते. इथे बघा, हे आहे वाहेगुरूचं. काय करतात ते त्यांनाच माहीत. मोबाईलमध्ये काय शेअर करताय, कोणाला काय पाठवताय? उद्या मीटिंग आहे. कोणत्या ऑफिसची मीटिंग आहे? माझा कोणता ऑफिस आहे? कोणतं ऑफिस? जिमचं? हर्षाली रोलिंग पेपर. अच्छा, हर्षाली रोलिंग. आपल्या शटरचं नाव सांगा बरं, आपल्या दुकानचं, शॉपचं. हर्षाली रोलिंग पेपर. कोणाचं काय काम असेल तर करून द्याल का कमी पैशात? नाही, पैसे डबल देतो. जोरात बोला ना. पैसे डबल देतो.
का? कमवासाठी काम करतो. तर गाईज असं काही नाहीये, तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये करून देईल. तर तुम्ही तुमचं काही काम असेल तर आमच्या शॉपहून नक्की करा. भैया हुआ मेरा कितना हुआ? हाँ 10 का धनिया, कढीपत्ता डालो. तर गाईज फायनली भाजीपाला घेऊन झाला आहे. कांदे पण घेतले आणि भाजी बी घेतली. आता भैया इथे 140 रुपये झाले बघा. किती कमी भाजीपाला घेतला. किती कमी खर्च करवते मी तुमचा. हा किती कमी खर्च करवते मी तुमचा. किती कमी 140 रुपयाची कोणी भाजी घेतं का गाईज? मी नाही घेतली 140 रुपयाची भाजी. बघा माझा भाजीपाला. तर चला लसूण घ्यायचं आहे, लसूण घेऊ. काहीतरी खाते यांच्याकडून तर तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला म्हणजे भाजी मंडीमध्ये बघा, ही भाजी मंडी मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. बघा सगळ्या भाजींच्याच गाड्या आहेत. इथे आलू म्हणजे बटाटे आणि कांदे, इथे टमाटे, म्हणजे सगळ्या भाज्याच भेटतील तुम्हाला इथं. म्हणजे पूर्ण भाजी मंडीच आहे तर सगळ्या भाज्याच भेटतात. बघा किती भाज्या आहेत. टमाटे, डांगर बघा, डांगर, हे सगळे वांगी. तर आपल्याला घ्यायचं आहे लसूण. तर बघूया आपण लसूण. भैया लसूण कैसा आहे? तर हा 80 रुपये पाव आहे. एक पाव आपण घेऊयात. चला मोठा मोठा काढून. तर गाईचं लसूण पण घेतलाय, लसूण पण घेऊन झालं आहे. आता निघूया. काहीतरी खायचं आहे मला. काय चालतंय? काय चालतंय? काहीतरी चटर खायचं म्हणजे. आता भाजीपाला घेतला घरात बनून का? नाही, आता किती उशीर झाला. आता मी स्वयंपाक नाही करणार. नाही स्वयंपाक नाही करणार आता. आम्ही जेवतो काय? एक दिवस जेवलं नाही तर काय होतं? एक दिवस नाही जेवलं तर मग उपास होतो. तुम्हाला सांगते मी, विशाल 8 वाजता घरी येतात. 8 वाजता आल्यावर जेवतात, चाय पितात, परत जिमला जाताना जेवतात. जिमला जातात 10 वाजता. बघा 8 साडेआठला जेवले ना, परत 10 वाजता जेवतात. आणि मग परत जिम वरून येतात ना जेव्हा 1 वाजता, तेव्हा परत जेवतात. मग तुम्ही सांगा आपण दिवसामध्ये 3दा जेवतो फक्त. एक सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवतो, संध्याकाळचं जेवतो. हा माणूस फक्त 8:30 ते 1 वाजेपर्यंत 3 वेळेस खातो. तर तुम्ही सांगा किती खातो? म्हणजे मी किती बनवायचं? मला तर कंटाळा येईलच ना बनवायला. आता बोला. लव्ह मॅरेज कशासाठी केली? माझी लव्ह मॅरेज मी यासाठी नाही केली. लव्ह मॅरेज केली की माझी सुविधा पूर्ण झाल्या पाहिजे सगळ्या. म्हणजे तुम्ही माझ्या संग मला कामवाली बनवायसाठी लव्ह मॅरेज? कामाले नाही, तुला मी घरामध्ये ठेवतो, तुला एवढा कम्फर्ट देतो. तुला कामाला थोडी पाठवतो. अरेंजवाले बी कम्फर्ट देतात बाई. अरेंजवाले कम्फर्ट देतात, पण अरेंजवाले काम पण तर करायला लावतात. काय मग तुम्ही तर काम सांगतातच आहे ना मला. तुम्ही बी काम सांगतातच आहे ना. घरातले रोजच्या जीवनातले काम ते काम नसत. ते कामच झाली. कामवाली बाई बनून ठेवले मला. मी एवढी मॉडेल मुलगी, मी याच्या घरात सगळी कामं करते. बोला, स्वयंपाक, भांडे, कपडे एवढं कोणी करतं का? लव्ह मॅरेजवाल्या पोरी तर काहीच कामं करत नाही. लव्ह मॅरेजवाल्या पोरी काहीच कामं नाही करत. करतं ना. मी लव्ह मॅरेज केली बघा, हे काम करते. नाही, आता आज तुम्ही भांडी घासायचे, मी तुम्हाला म्हटली आज तुम्ही भांडी घासायची आणि मी ब्लॉगमध्ये मी दाखवत तुम्ही कसे भांडी घासता. तर गाईस तुम्ही एक्सायटेड आहे की नाही याला भांडी घासताना बघताना? आणि मला भांडे घासायला बघायचं आहे तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि मग तुम्हाला कळून भांडे मी घासतो का ही घासते. बघा म्हणजे खरं बोललं गाईस. म्हणजे भांडी मीच घासते कारण मी सगळं काम करते घरामध्ये. काहीच हेल्प थोडी पण हेल्प नाही करत. आणि हेल्प करत की नाही. बाकी सगळं यांना हातामध्ये पाहिजे. कपडे झालं, आंघोळीला पाणी झालं, सगळं हातामध्ये पाहिजे का नाही तुम्हाला? घरी पण किती वेळ असतो मी? घरी पण मी 2 ते 4 तासच घरी असतो दिवसामध्ये. काय नाही गाईस. आणि फ्रायडेला मी दिवसभर यांना घेऊन फिरतो. एक वीक ऑफ भेटतो, तो आराम करण्यासाठी भेटतो. पण मी त्या दिवशी पण आराम करत नाही. पूर्ण सकाळ टू रात्रीपर्यंत, दुपारी पण आराम नाही करत. पूर्ण यांना घेऊन फिरत असतो. तर गाईस एकच दिवस सुट्टी असते आणि 1 दिवसामध्ये किती फिरायला तर पाहिजे ना.
कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कोण कोण खेमानीच्या भाजी मंडीमधून भाजी घेतं हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर चला गाईज, आता मी चालले आहे घरी. आजचा व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओला जास्त